नमस्कार, मी विशाल पाटील। महाराष्ट्रामध्ये आज राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेने राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडवून दिलेली होती आणि त्यामुळे खळबळजनक माहोल दिवसभर पाहायला मिळाला। आणि त्याचवेळी इस्लामपूरचे ईश्वरपूर असं नामांतर करण्याच्या प्रस्तावावरून नवा वाद पेटलेला आहे। बिहार निवडणुकीतही तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाची रंगत चांगलीच वाढली आहे आणि बिलासपूर रेल्वे दुर्घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेच्या प्रश्नांकडे बोट दाखवलंय। या सगळ्या घडामोडींसह इतरही बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। यावेळी त्यांनी राज्यामध्ये एकूण 288 नगराध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती दिली आणि यासाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। दरम्यान 246 नगर परिषदांमध्ये 10 नवीन नगर परिषदा आणि 15 नवीन नगर पंचायतींची भर पडलेली आहे। 10 नोव्हेंबर पासून उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत। तसंच पंचायत निवडणुका यावेळी बहुसदस्य पद्धतीने घेतल्या जाणार आहेत। तसंच नगर परिषदांमध्ये विषम संख्येच्या प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात 3 जागा असतील आणि यासोबत मतदारांना नगराध्यक्ष पदासाठीही थेट मतदान करता येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 6 महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर करणं सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे। चला तर मग कसा असेल हा निवडणुकीचा कार्यक्रम त्यावर एक नजर टाकूया। तर 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत। 10 नोव्हेंबर 2025 ला अर्ज दाखल करण्याची तारीख, 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असेल। 18 नोव्हेंबर 2025 ला सगळ्या अर्जांची छाननी होईल। तर नगर परिषद नगर पंचायती निवडणुकीची विभागनिहाय आकडेवारी काय नेमकं सांगतेय त्यावरही एक नजर टाकूयात। तर विभागनिहाय नगर परिषद कोकण 17, नाशिक 49, पुणे 60, छत्रपती संभाजीनगर 52, अमरावती 45, नागपूर 55, तर 31 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। संपूर्ण राज्यामध्ये 1,07,03,000 मतदार नोंदणीकृत आहेत आणि मतदानासाठी 13,000 केंद्र उभारण्यात येतील असंही आयोगाने सांगितलंय। त्यामुळे एकूण मतदारांच्या संख्येवरही एक नजर टाकूया। तर पुरुष मतदारांचं जर गणित समजावून घेतलं तर 53,79,931 इतके पुरुष मतदार आहेत। महिला मतदारांची आकडेवारी देखील तुलनेने तेवढीच आहे, 53,22,870, इतर 775। एकूण मतदारांची आकडेवारी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय आणि या मतदारांचं मतदान पार पडणार आहे ते 13,355 मतदान केंद्रांवर। तर यावेळची जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची त्यामध्ये 2 गट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक म्हणजे सत्ताधारी विरुद्ध विरोधक। मात्र दुसरीकडे आज निवडणूक आयोगाने आपली पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर करून टाकल्यात। आता एकूण मतदार संख्या तर आपण पाहिली, मात्र गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांचा मुद्दा चांगलाच तापलेला होता। विरोधकच काय तर सत्ताधाऱ्यांकडूनही दुबार मतदार असल्याचं मान्य करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे या दुबार मतदारांचं काय हा प्रश्न अनेकांना पडला होता। त्यावरही निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय। सोबतच ईव्हीएम वरही त्यांनी भाष्य केलेलं आहे। मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल
याची माहिती घेईल. त्यासोबतच त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल. ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही. या निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे, ज्यामुळे प्रचार मोहीम अधिक व्यापक आणि स्पर्धात्मक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर ही खर्च मर्यादा काय आहे तेही जाणून घेऊया. तर उमेदवारांसाठी असलेली खर्च मर्यादा त्यावर आपण एक नजर टाकतोय. नगरपालिका उमेदवार खर्च मर्यादा अ वर्गासाठी असेल. अध्यक्ष पदासाठी 15 लाख, नगरसेवक पदासाठी 5 लाख. नगरपालिका उमेदवार खर्च मर्यादा ब वर्गासाठी अध्यक्षपद 11,25,000, नगरसेवक पदासाठी 3,50,000. त्यानंतर नगरपालिका उमेदवार खर्च मर्यादा क वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी 7,50,000, नगरसेवक पदासाठी 2,50,000. नगरपंचायत उमेदवार खर्च मर्यादा असेल अध्यक्ष पदासाठी 6 लाख, नगरसेवक 2,25,000. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये. तर फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती संदर्भात घोषणा करण्यात आलेल्या आहेत. नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर 550 मतदार तर काहींच्या नावासमोर सुलभ शौचालयाचा पत्ता असलेले मतदार चर्चेत आले होते. राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख करत निवडणूक आयोगाला टोला देखील लगावला होता. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याच्या निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय. मतदार यादी तयार करणारी यंत्रणा वेगळी आहे आणि यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी वेगवेगळी असल्याचं सांगत राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी हात झटकल्याचं दिसून आलं. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती 550 मतदारांची नोंदणी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर. तुझ्या इकडेच का काय? आता मला आठवत नाही, परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे. चला बसला असताना सही घेतली काय? ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे. ही ॲक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो. आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो. एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो. शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितले मी. दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेलं ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो. महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर दाखल झालेल्या 42 याचिकांपैकी पहिल्या 4 याचिका आज हायकोर्टानं फेटाळलेल्या आहेत. या याचिकांद्वारे निवडणूक प्रक्रियेला आव्हान देण्यात आलेलं होतं. कोर्टानं स्पष्ट केलंय की निवडणूक प्रक्रिया सुरू असताना न्यायालयामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. उर्वरित याचिकांवर येत्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. या निर्णयानंतर आगामी स्थानिक निवडणुकांच्या मार्गातला मोठा अडसर दूर झाल्याचं मानलं जात आहे आणि आता आयोगाच्या पुढील कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.